दारूच्या पैशांसाठी ऑफिसच्या फाईल भंगारात विकल्या नागपूरच्या जीएसटी विभागातील धक्कादायक प्रकार समोर। जीएसटी विभागातील एका लिपिकाने दारूसाठी फाईल्स विकल्याचं प्रकरण। सातारा गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तब्बल 23 गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत केली 52,50,000चा मुद्देमाल जप्त। दिल्लीत मुसळधार पावसामुळे विमान वाहतूक विस्कळीत, तर इंडिगो, स्पाइस जेट, एअर इंडियाची देखील वाहतूक विस्कळीत। राजस्थानमध्ये पावसाचा कहर, 11 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद, कोटा आणि येथील सखल भागामध्ये साचलं पाणी, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी। झारखंडमध्ये 18 भाविकांचा मृत्यू, देवघर येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात, कावड यात्रेसाठी जाणाऱ्या बसचा अपघात। मालेगावातील मनपा शाळेच्या इमारतीची दुरावस्था, महापालिका शाळेच्या इमारतील आल्या मोडकळीला, विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेतायत शिक्षण। नाशिकच्या मालेगावात पुन्हा एकदा शिक्षण घोटाळा समोर, 13 शिक्षकांना 100% अनुदान मंजूर, तर बनावट कागदपत्र तयार करून अनुदान मंजूर। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदा फेकत आंदोलन, कांद्याला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी। नाशिक पोलिसांनी ड्रग्ज पेडलर संशयिताला ठोकल्या बेड्या, फॅमिली कारमधून ड्रग्जची विक्री केली जात होती, तर 30 ग्रॅम ड्रग्जसह 4 चाकी देखील ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।